नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण आज महा-टी-ईटीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आहे। कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय इम्पॉर्टंट असा सब्जेक्ट या ठिकाणी आपण पाहत आहोत। याच्या अगोदरचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिले नसेल तर तुम्हाला ते सुद्धा काय करायचं पाहून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट असे प्रश्नसंच या ठिकाणी घेतलेला आहे। तर जास्त वेळ न घेता प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। तसेच व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचे आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे। पहिला प्रश्न आहे आपला, अध्यापन म्हणजे काय? महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये 100% येणारा प्रश्न आहे की अध्यापन म्हणजे काय। तर बघा, पर्याय काय दिलेले: अद्ययावत माहितीची देवाणघेवाण, पाठांतर आणि माहितीची पुनरावृत्ती याचं प्रोत्साहन, चांगलं वाचन आणि लेखन कौशल्याचा विकास आणि अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे। तर बघा, अध्यापन म्हणजे काय याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। 4 पर्याय तुमच्या समोर आहेत आणि योग्य उत्तर काय करायचं देत चालायचं। बघा काय असेल अध्यापन म्हणजे, याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा काय, पर्याय नंबर 3, चांगल्या वाचन व लेखन कौशल्याचा विकास। अध्यापन म्हणजे शिकवण्याची आणि मार्गदर्शन करण्याची सक्रिय प्रक्रिया आहे, ज्यात नवीन माहितीची देवाणघेवाणी, विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन, विचारशक्ती व कौशल्याचा विकास आणि अध्ययनपूरक परिस्थिती निर्माण केल्या जातात। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न बघा, अध्यापन कौशल्यात डॅडॅचा समावेश होतो। अध्यापन कौशल्यामध्ये कशाचा समावेश होतो असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे। पर्याय तुमच्या समोर ठेवलेले: वर्ग व्यवस्थापन कौशल्य, त्यानंतर संप्रेषण कौशल्य, त्यानंतर कथन कौशल्य आणि वरील सर्व। काय उत्तर येईल याचं? तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 4। तर कसं अध्यापन कौशल्यात कशाचा समावेश होतो असं तुम्हाला विचारलं तर बघा, अध्यापन कौशल्यामध्ये वर्ग व्यवस्थापन कौशल्य, त्यानंतर संप्रेषण कौशल्य, कथन कौशल्य याचा समावेश होतो। म्हणजेच काय, तर अध्यापन कौशल्यात वरील सर्व वर्ग व्यवस्थापन, संप्रेषण व कथन कौशल्याचं एकत्रितपणे महत्त्व दिले जातं। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना। मित्रांनो, आपण महा-टी-ई-टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्य काय आहे तर या ठिकाणी तुमचा टी-ई-टीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे। तुम्हाला काय भेटेल तर तुम्हाला टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर तुम्हाला टी-ई-टीच्या आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी भेटतील। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, अतिशय IMP अशा नोट्स देखील दिले जातील। मग यामध्ये कोणकोणत्या विषयाचे नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। मग एवढ्या सगळ्या आपल्या टेस्ट सिरीज आणि मटेरियलचं जर तुम्ही स्टडी केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 90+ मार्क घेऊ शकता, म्हणजे तुम्ही 100% पेपर पास होऊ शकता। मग या सगळ्या मटेरियलची किंमत किती असेल? फक्त 100 रुपये किंमत ठेवलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव आपण ऑफर 50% ऑफ देत आहोत। म्हणजे जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला मिळेल तर 51 रुपयाला तुम्हाला ही मिळणार आहे। मग हे जे 51 रुपये आहेत हे तुम्हाला कुठे पे करायचं आहे? गुगल पे, फोनपेचा नंबर आहे 8888 69 0102। हा आपला काय आहे, गुगल पे, फोनपेचा नंबर आहे। या नंबरवर तुम्हाला काय करायचं, 51 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला शेअर करायचा। व्हॉट्सअपला सुद्धा आपला हाच नंबर आहे। व्हॉट्सअपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आत तुम्हाला काय व्हॉट्सअपवरती संपूर्ण मटेरियल शेअर केलं जाईल। पुढचा प्रश्न आहे बघा, शिक्षणाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधला जातो, पण सध्याच्या शिक्षण पद्धतीत मात्र फक्त डॅडॅचा विचार केला जातो। फक्त कशाचा विचार केला जातो सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे। पर्याय तुम्हाला दिलेले: बौद्धिक विकास, भावनिक विकास,
नैतिक विकास आणि शारीरिक विकास. तर यापैकी का तुम्हाला काय करायचं आहे, योग्य उत्तर द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय येईल, तर पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल. सर्वांगीण विकास म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक, नैतिक आणि सामाजिक सर्वांगीण वाढीचा समावेश होतो. पण सध्याच्या शिक्षण पद्धतीत मुख्यत्वे केवळ बौद्धिक विकासाकडेच लक्ष दिले जाते. इतर विकासकारी पैलूंचा पुरेसा विचार होत नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्यांचा विकास करणे म्हणजे डॅश होय. व्यक्तींच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्यांचा विकास करणे म्हणजे काय, परीक्षा, शिक्षण, मूल्यमापन, मुक्त शिक्षण. बघा 4 नंबरचा प्रश्न आहे. 4 पर्याय तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं आहे. काय योग्य उत्तर असेल या प्रश्नाचं, याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्यांचा विकास करणे म्हणजेच काय, शिक्षण होय. बघा शिक्षण म्हणजे काय, तर व्यक्तिमत्वाचा, बुद्धिमत्तेचा आणि कौशल्याचा तसेच सानुकूल क्षमतांचा विकास करणे यालाही शिक्षण असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या शिक्षण प्रक्रियेतील पायरीमध्ये शिक्षकाची भूमिका मित्राची व मार्गदर्शकाची असते, तर बघा प्राथमिक शिक्षण, त्यानंतर माध्यमिक शिक्षण, त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण किंवा वरील सर्व. काय उत्तर येईल याचं, या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा पर्याय नंबर 2 माध्यमिक शिक्षण. कसं, याबद्दल थोडीशी चर्चा आपण करूया. तर माध्यमिक शिक्षण या पातळीवर शिक्षकाचा दृष्टिकोन काय आहे, विद्यार्थ्यांच्या सामाजिक, भावनिक आणि बौद्धिक वाढीला महत्त्व देतो आणि त्यांना काय स्वावलंबी व सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. मूर्त सक्रिय अवस्था बालकाच्या वयात असते. मूर्त सक्रिय अवस्था बालकाच्या कोणत्या वयात असते असा तुम्हाला त्याने प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय तुमच्यासमोर दिलेले. बघा काय अवस्था दिलेली आहे, 1 ते 7 वर्ष, 7 ते 12 वर्ष, 0 ते 2 वर्ष आणि 12 वर्षाच्या पुढे. तर काय मूर्त अवस्था कोणत्या वयात असते, तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 2 ते 7 वर्ष. मूर्त सक्रिय अवस्था म्हणजे बालकांची पूर्व सक्रिय मानसिक अवस्था जी 2 वर्षापासून 7 वर्षापर्यंतचा कालावधीत असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 2 ते 7 वर्ष. पुढचा प्रश्न आपण बघूया. अध्ययन व अध्यापनावर डॅश यांचा परिणाम होतो. अध्ययन व अध्यापनावर कशाचा परिणाम होतो, पर्याय बघा काय, शारीरिक घटक, सामाजिक घटक, परिसरीय घटक आणि वरील सर्व. तर काय उत्तर असेल, अध्ययन व अध्यापनावर कशा कशाचा परिणाम होतो, तर हे जे तुम्हाला पर्याय दिले शारीरिक घटक, सामाजिक घटक आणि परिसरीय घटक या सर्वाचा काय परिणाम होतो. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 वरील सर्व असं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अध्यापनावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये शारीरिक आरोग्य, सामाजिक वातावरण आणि शैक्षणिक तसेच परिसर घटकांचा समावेश होतो. त्यामुळे वरील सर्व घटक मिळून अध्ययन व अध्यापनावर काय परिणाम करतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी डॅश हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक आहे. मुख्य उद्दिष्टापैकी एक कोणता आहे, नोकरी आहे का समाज परिवर्तन आहे का शिक्षकांचा उदरनिर्वाह आहे का वरील सर्व आहे. डॅश हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक आहे, तर ते आहे पर्याय नंबर 2 समाज परिवर्तन. हे काय शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. डॅश हे शालेय घटक अध्ययन परिणाम करतात अध्यापन प्रक्रियेवर सकारात्मक. बघा पर्यायामध्ये काय दिले तुम्हाला, शिक्षकांचे व्यक्तिमत्व, शिक्षकांच्या विषयातील सखोल ज्ञान, त्यानंतर अध्यापन नियोजन आणि त्यानंतर शिक्षकातील मतभेद. तर काय योग्य उत्तर येईल याचं, बघा खाली तुम्हाला काय दिलेले पर्याय दिलेले 4 तुमच्या पुढं घटक दिलेले, शिक्षकांचे व्यक्तिमत्व, शिक्षकांच्या विषयातील सखोल ज्ञान, अध्यापन नियोजन आणि शिक्षकातील मतभेद. खाली पर्याय दिले तुम्हाला 1 2 व 4, त्यानंतर 1 2 व 3, त्यानंतर फक्त 1 व 2 आणि चौथा पर्याय वरील सर्व. तर योग्य उत्तर काय येईल याचं योग्य उत्तर येतं बघा काय, शिक्षकांचे व्यक्तिमत्व, त्यानंतर शिक्षकांच्या विषयातील सखोल ज्ञान आणि अध्यापन नियोजन. म्हणजेच पर्याय नंबर 2 1 2 व 3 हे या प्रश्नाचं काय आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया.
खालीलपैकी अध्यापनाचा कोणता स्तर नाही? अध्ययन किंवा अध्यापनाचा कोणता स्तर नाही? बघा पर्यायामध्ये काय दिले तुम्हाला, विभेदीकरण स्तर, स्मृती स्तर, चिंतनशील स्तर आणि समजण्याचा स्तर. अध्यापनाचा कोणता स्तर नाही? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, स्मृती स्तर. कारण काय तर स्मृती स्तर हा शैक्षणिक स्तरांपैकी सामान्यतः मानलेला एक स्तर आहे, मानलेला स्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. शिक्षकाने डॅश डॅश काय पर्याय तुम्हाला दिले बघा. काय? फक्त शिक्षेचाच उपयोग करावा, फक्त पारितोषिकांचा वापर करावा, त्यानंतर शिक्षा व पारितोषिकांचा योग्य प्रमाणात वापर करावा, त्यानंतर पारितोषिकांचा कमी, शिक्षेचा जास्त वापर करावा. मग शिक्षकाने काय करायला पाहिजे? योग्य उत्तर येतं पर्याय नंबर 3, शिक्षकाने शिक्षा व पारितोषिकांचा योग्य प्रमाणात वापर करावा. हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय? शिक्षणाचा सत्तावादी स्तर हा डॅश डॅश आहे. कोणता आहे? शिक्षक केंद्रित, त्यानंतर विद्यार्थी केंद्रित, त्यानंतर मुख्याध्यापक केंद्रित, त्यानंतर अनुभव केंद्रित. शिक्षणाचा सत्तावादी स्तर कोणता आहे? पर्याय नंबर 1, शिक्षक केंद्रित हा स्तर काय? शिक्षणाचा सत्तावादी स्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. डॅश डॅश या विद्यार्थ्याच्या मानसिक समस्या आहेत. मानसिक समस्या कोणकोणत्या आहे विद्यार्थ्याच्या? बघा, भिन्न बौद्धिक पात्रता, शारीरिक अनारोग्य, न्यूनगंड निर्माण होणे, शिक्षकाबद्दल घृणा निर्माण होणे, अपमानाची जाणीव होणे आणि आर्थिक कमकुवतपणा. विद्यार्थ्याच्या मानसिक समस्या, या 6 समस्या तुम्हाला दिल्या. त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय असेल योग्य उत्तर? योग्य उत्तर याचं पर्याय नंबर 1. काय? 1, 3, 4 व 5 ह्या काय विद्यार्थ्याच्या मानसिक समस्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती व्याख्या बाल विकासाकडे अंगुली निर्देशित करते? कोणती व्याख्या आहे बघा? बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत व्यक्तीचा विकास कसा होतो हे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासणारे शास्त्र म्हणजेच काय? बालविकासशास्त्र होय. त्यानंतर पुढचा पर्याय काय दिलेला आहे तुम्हाला? बालविकास गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाची वाढ आणि विकासाचा अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा आहे. त्यानंतर तिसरा पर्याय, जर लहान बालकांना आईवडील किंवा तत्सम व्यक्तीकडून विश्वास मिळाला तर त्यांचा विकास निकोप आणि निरामय होतो. पण जर बालक ह्या विश्वासाला लहानपणीच मुकले तर व्यक्तिमत्वामध्ये अनेक अडथळे आणि समस्या निर्माण होतात. चौथा पर्याय काय आहे? वरील सर्व. तर प्रश्न तुम्हाला काय विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती व्याख्या बाल विकासाकडे अंगुली निर्देशित करते? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2. काय? बाल विकास गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकांची वाढ आणि विकासाचा अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा, दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला, आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. बघा पुढला प्रश्न काय आहे? एका पालकाने तुमची तक्रार मुख्याध्यापकाकडे केली तर काय कराल, असा तुम्हाला प्रश्न आहे. तर पर्याय तुम्हाला दिलेले काय? त्या विद्यार्थ्याचा प्रतिशोध कोणत्याही मार्गाने घेण्याचा प्रयत्न कराल. त्यानंतर केवळ कायदेशीर मार्गाने विद्यार्थ्याचा प्रतिशोध घ्याल. त्यानंतर पालकांना भेटून तक्रार वापस घेण्यास सांगाल किंवा तक्रारीचे स्वरूप पाहून पालकांची भेट घ्या. योग्य उत्तर बघा पर्याय नंबर 2. काय? केवळ कायदेशीर मार्गाने विद्यार्थ्याचा प्रतिशोध घ्याल. म्हणजेच काय कराल? कायदेशीर चौकटीत राहून शांतता आणि समजुतीने प्रकरण हाताळणे आणि पालकाशी संवाद साधणे, जेणेकरून काय दोन्ही बाजूंना योग्य न्याय मिळेल. असं या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर 2. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवत चला. आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करून घ्या, त्यामध्ये सहभागी व्हा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे अपडेट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.